कोस्टल रोडवरील हाजी अली ते वरळी मार्गिका उद्यापासून सुरू होण्याची शक्यता। आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून मार्गिकेची पाहणी। मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 20% पाणीसाठा शिल्लक। नवी मुंबईमध्ये सिडकोची जम्बो लॉटरी 15 ऑगस्टला वाशी, जुईनगर, मानसरोवर, खारघर, खांदेश्वर मधील घरांसाठी लॉटरी काढणार। मुंबई गोवा महामार्गावर 11 ते 13 जुलै दररोज 4 तासांचा ब्लॉक। नवीन पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे ब्लॉक। वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता। सीएनजी महागल्यामुळे चालकांकडून भाडेवाढीची मागणी। पुण्यामध्ये 2 गर्भवती महिला आणि एका मुलाला झिकाचा संसर्ग। झिका विषाणूच्या रुग्णांची संख्या 15 वर। कुणबी नोंदींविषयी शिंदे, फडणवीस आणि तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी आज चर्चा करणार। मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न। पुण्यामधल्या 5 विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा। कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, हडपसर, पर्वतीसाठी स्थानिक नेत्यांचं प्रदेशाध्यक्षांना पत्र। प्रलंबित मागण्यांसाठी बीएमसी रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांचा एल्गार। 22 जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा। कर्जमाफीच्या मागणीसाठी यवतमाळमध्ये शेतकरी चढले टॉवरवर। प्रशासनाला 3 तासांचा अल्टिमेटम, अन्यथा आत्महत्येचा इशारा। नाशिकमध्ये रामकुंड परिसरामध्ये जुन्या वाड्याची भिंत कोसळली। सुदैवानं कुणीही जखमी नाही, मात्र घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची नियुक्ती। बीसीसीआयची घोषणा।